नमस्कार, माझं नाव शुभम अंदुरकर. मी ग्लॅडियन्स ऑटोमेशन या फर्मला रिप्रेझेंट करतो. आम्ही होम ऑटोमेशन, हॉटेल ऑटोमेशनची सिस्टम्स इथे मॅन्युफॅक्चर करतो कोल्हापूरमध्ये. ही कंपनी अंदुरकर VG सरांनी गेल्या 30 वर्षापूर्वी चालू केली होती. हे फॉर्मर इस्रो स्पेस सायंटिस्ट आहेत अँड आय एम प्राऊड टू से ही इज माय फादर. आम्ही या व्यवसायात गेल्या 30 वर्षापासून आहे. जवळपास 300+ 5 स्टार हॉटेल्स आम्ही एक्झिक्यूट केलेत. सो तुम्ही कुठलेही 5 स्टार हॉटेलचं नाव घ्या, मॅरियट, हिल्टन, ताज, ओबरॉय, हायत, लीला, ह्या सगळ्या हॉटेल्समध्ये आमचे सिस्टम्स गेल्या 30 वर्षापासून रनिंग आहेत. हे आमचं मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे कोल्हापूरमध्ये. एका छोट्याशा खोलीतून चालू केलेलं युनिट आता जवळपास 5 एकरच्या कॅम्पसमध्ये आहे. 70 लोक काम करतात. 4 लोकांपासून 70 लोकांपर्यंत जायची जर्नी खूप अवघड होती, पण खूप छान होती. सो 30 वर्षामध्ये आम्ही ऑटोमेशनबद्दल खूप शिकलो. वायर्ड ऑटोमेशन करायसाठी प्रॉब्लेम्स येणारे आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्सला Cat 6 केबलिंग खेचणं, कंड्युटिंग करणं, वायरिंग करणं, ऑपरेशन्समध्ये सिस्टम्स मेंटेन करायला जो त्रास येतो लोकांना, ह्यातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. ते आम्ही ट्रू वायरलेस ऑटोमेशननी सॉल्व्ह केले. सो आपण टिपिकल ट्रेडिशनल ऑटोमेशन सिस्टम जर बघितली तर तुम्हाला इथे हाय व्होल्टेज केबलिंग वरतून दिसत असतील तुम्हाला, तुमच्या लाईट्सपासून सगळ्या युनिट्सपासून एका कोपऱ्यामध्ये सेंट्रलाइज बॉक्समध्ये तुम्हाला कंट्रोलरमध्ये आणायला लागायचे आणि तिथून तुम्हाला लो व्होल्टेज केबल्स सगळ्या भिंती खाचून फोडून त्यामधून घालायला लागायचे. ही खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि एकदा ते पॅनल्स तिथे लागले तर ते तुम्हाला परत कधी हलवता येत नाही. हे आहे ट्रू वायरलेस ऑटोमेशन. ह्याच्यामध्ये तुमचे पॅनल्स टोटली वायरलेस असतील आणि वायरिंग एकदम सिम्प्लिफाय होऊन जातं. सो तुम्ही बघितलं आता तुमचं फॉल सिलिंगमधलं वायरिंग एकदम सिम्प्लिफाय होतं आहे आणि जे पॅनल्स आहेत ते वायरलेस आहेत. सो तुम्ही तिकडे बघू शकता, हे वायरलेसली मी ऑपरेट करतो आहे सगळे पॅनल. तुमच्या टेबलवर पण आहेत, तुम्ही बघू शकता. सगळे वायरलेसली आहेत. तो हे पॅनल तुम्ही टेबलवर ठेवू शकता, भिंतीवर माउंट करू शकता. फ्लेक्झिबिलिटी तुमच्या हातात राहते. ग्लॅडियन्स इकोसिस्टम आम्ही काय मॅन्युफॅक्चर करतो ग्लॅडियन्समध्ये. स्मार्ट स्विचेस, स्मार्ट कंट्रोलर्स, सेन्सर्स आणि आमचं ग्लॅडियन्स वन ॲप्लिकेशन. आपण स्मार्ट स्विचेसबद्दल बघूया. सिल्नी हा आमचा फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे. तुमच्या टेबलवर तुम्हाला दिसत असेल, जर तुमच्या हातात अजून आला नसेल तर तो थोड्याच वेळात येईल. हा स्विच कम्प्लिटली वायरलेस आहे. ह्याला इन्स्टॉल करायला हार्डली 2 मिनिट लागतात तुम्हाला. हा बॅटरी ऑपरेटेड स्विच असल्यामुळे हा तुम्ही कुठेही ठेवू शकता. टेबलवर पाहिजे तर टेबलवर, भिंतीवर लावू शकता. ह्याची बॅटरी जवळपास 2 ते 3 वर्ष सहज जाते. ही आमची सिरीज आहे. 8 बटनचे पॅनल्स तुम्हाला मिळतील, 4 बटनचे पॅनल मिळतील, 2 बटन, 1 बटन. त्याच्याबरोबर USB सॉकेट पण आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. हॉटेलला लागण्यासाठी बेल विथ डिस्प्ले, प्रायव्हसी सर्व्हिस पॅनल, हे आम्ही सगळं मॅन्युफॅक्चर करतो इथे कोल्हापूरमध्ये. ही जी सिरीज तुम्ही बघताय हे स्टँडर्ड लेआउट्स आहेत, स्टँडर्ड पॅनल्स आहेत. हा त्याच्यातला एक स्टँडर्ड दुसरा कलर आहे. ह्यामध्येच आम्ही फुल्ली कस्टमाइज करून डिझायनर सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो. सो तुमची टेस्ट, तुमचं ॲस्थेटिक, ह्या प्रत्येक ॲम्बियन्सला मॅच करणारं पॅनल आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. तुम्हाला त्याच्यावरचं टेक्स्चर पाहिजे असेल, आयकॉन्स पाहिजे असेल, वेगळ्या प्रकारचे फिनिश पाहिजे असतील तर ते आम्ही मॅन्युफॅक्चर करून देऊ तुम्हाला. स्मार्ट कंट्रोलर्स. आता स्मार्ट कंट्रोलर्स ॲक्च्युली ह्या ऑटोमेशन सिस्टमचं ब्रेन आहे. ते तुमचे कमांड्स एक्झिक्यूट करतात.
सो हे स्मार्ट कंट्रोलर्स तुमचे रेग्युलर लाईट्सला ऑन ऑफ करू शकतं, RGB लाईट्स असतील ते ऑन ऑफ करू शकतं, 0 to 10 वोल्टचे लाईट्स ऑन ऑफ करू शकतं, डिमर्स करू शकतं, ACची पॉवर कंट्रोल करू शकतं, कर्टन्स ओपन क्लोज करू शकतो, डिमेबल ट्युनेबल पॅनल्स आपण कंट्रोलर्स आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर आहे सेन्सर्स बऱ्याच प्रकारचे आहेत आपल्याकडे. टेम्परेचर सेन्सर जे रूममधलं टेम्परेचर सेन्स करेल, लाईट सेन्सर्स आहेत, त्याच्यावरून बाहेरची लाईट किती आहे त्याच्यावरून तुमच्या घरातला ॲम्बियन्स आपल्याला चेंज करता येऊ शकतो. एअर क्वालिटी सेन्सर, मोशन सेन्सर, ऑक्युपन्सी सेन्सर, पॅसेजेसमध्ये आपल्याला सेन्सर्स लावू शकता येतील, ऑफिसमध्ये सेन्सर्स लावू शकता येतील. आणि ह्या सगळ्यांना एकत्रित करणार आहे ग्लॅडियन्स 1 ॲप्लिकेशन. सो ह्याच्यामधून तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामधून तुमचं घर, ऑफिस, फॅक्टरीवर मॉनिटरिंग करू शकता, पूर्ण त्याचं ऑपरेशन्स करू शकता. तुम्ही सपोज पुण्यामधून निघालाय, कोल्हापूरमध्ये येत आहे, तुम्ही घरी पोचायच्या आधी तुमचा AC ऑन करू शकता, लाईट्स ऑन करून ठेवू शकता. सो ही सगळी फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे ऑन द गो राहते. ग्लॅडियन्सच का? ऑटोमेशन बऱ्याच गोष्टी बरेच लोक करतात, पण ग्लॅडियन्सच का? तर ही फ्युचरची टेक्नॉलॉजी आज तुम्हाला देतो. सो सपोज तुम्हाला फ्युचरमध्ये जे पण नवीन गोष्टी येतील, सपोज व्हॅक्यूम क्लीनर्स येतील ऑटोमॅटिक, ते आपल्याला ह्या सिस्टममध्ये इझिली इंटिग्रेट करता येते, कारण की ही सिस्टम आहे प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी आहे. डिझाईन्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. माझ्या वडिलांनी इस्रोमध्ये काम केलं असल्यामुळे त्यांचे क्वालिटी स्टँडर्ड्स आणि डिझाईन स्टँडर्ड्स आम्ही तेवढेच हाय ठेवतो. सो 100% मॅन्युफॅक्चर्ड, डिझाईन in India, in Kolhapur. I'm very proud to say this. And we are pioneers. We've been in this industry for 30+ years. 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला. आणि ही सिस्टम फुल्ली कस्टमायझेबल आहे. तुमच्या टेस्टला, तुमच्या रिक्वायरमेंटला प्रत्येक ह्याला आपण युनिक सोल्युशन देऊ शकतो. आणि 20 वर्षाचा तुम्हाला प्रॉडक्ट सपोर्ट आहे. तुम्हाला 2 वर्षामध्ये आम्ही हात वर करून म्हणणार नाही की आता आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट सपोर्ट देत नाही, तुम्ही नवीन सिस्टम घ्या. 20 वर्ष आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट सपोर्ट कायम देणार. ही सिस्टम तुम्ही नवीन घरामध्ये किंवा जुन्या घरांमध्ये लावू शकता. सो तुमचं घर 50 वर्ष जुनं असेल आणि 50 वर्षानंतर बांधणार असाल तरीसुद्धा ही सिस्टम आपल्याला 30 मिनिटाच्या आत लावता येऊ शकते. या हॉलमध्येच आपण ऑटोमेशन हार्डली 10 ते 20 मिनिटात करू शकतो. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायला आवडतील. आता त्याच्या आधी एक रिसेंट सक्सेस स्टोरी सांगायची मला. आम्ही 4 पॉइंट बाय शेरिटन मॅरिएटचं विशाखापट्टणमचं हॉटेल, जवळपास 300 रूम्सची प्रॉपर्टी आहे, ते लास्ट वीक क्लोज केलं. त्याची डील अमाऊंट अराउंड 45 lakhs आहे. त्यांच्याकडे आमची सिस्टम 20 वर्षापासून कंटिन्युअस चालू होती. त्यांनी 1 मिनिटासाठी पण आमच्याशी निगोशिएट केलं नाही, काही नाही. त्यांनी लगेच पुढच्या ऑर्डर काढली आणि मला सांगितलं मला पुढचे 20 वर्ष ऑटोमेशनची काळजी करायची गरज नाही. आज प्लस आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये नेहमी सर कस्टमर्स बरोबर ठेवायचा असतो. क्वेश्चन्स प्लीज. कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? ओके. सॅटर्डे क्लबसाठी सर मी करून देऊ शकतो आपल्याला. बाहेरचे प्रोजेक्ट्स असतील तर अगेन आय थिंक मिनिमम 3 BHK 2 BHK पासून आपण करू शकतो. बिईंग मॅन्युफॅक्चरर्स आम्हाला स्केलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायला लागते. सो मी केले तर 1000 युनिट्सच करणार, पण मी सॅटर्डे क्लबसाठी आय कॅन डू इट, नो प्रॉब्लेम. हां आहे असं करू शकतो. आता ह्या हॉलला आपल्याला ऑटोमेट करायचं असेल तर मी एक खेळासुद्धा न मारता ऑटोमेट करून देऊ शकतो. काहीच गरज नाही, बिलकुल सुद्धा नाही. येस. हां सर. हां, सो आता 20 मीटर्सची गिवन रेंज आहे, पण ते कंट्रोलर्स सपोज 40 मीटरवर तुमची दुसरी लाईट असेल
तर 20 मीटर्सचा कंट्रोलर घेऊन तो पुढे पास करेल. सो तुम्हाला रेंजचे लिमिटेशन्स कुठे पडत नाही. आणि हे ब्लूटूथ लो एनर्जीवर चालतात. सो तुमच्याकडे इंटरनेट वायफाय बंद जरी असेल तरी सुद्धा ही सिस्टम कायम तुमची चालू राहणार. इंटरनेट आणि वायफायवर बिलकुल सुद्धा डिपेंड नाही आहे. पण ती सिस्टम जर इंटरनेट वायफायला कनेक्टेड असेल तर तुम्ही त्याला फोनवरून पण ऑपरेट करू शकता. मग तुम्ही जगातून कुठूनही करू शकता त्याला ऑपरेट. हां सर. अँपियर रेंज काय आहे? म्हणजे आता कसं आहे की ऑटोमेशन वाढत निघालेलं आहे, पॉवर सप्लायज वाढत निघालेले आहेत, मोटर्स असतील, सोलर पॅनल्स असतील, तर मोटर्स आणि याच्या कंट्रोलसाठी पण आपण आपलं ऑटोमेशन वापरू शकतो का फॉर हेवी लोड्स? फॅन्टॅस्टिक क्वेश्चन सर. हेच मॅन्युफॅक्चर होण्याचा आम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळतो की आम्ही ह्याचे रेटिंग्स ॲडजस्ट करू शकतो. आता हे जे रेग्युलर कंट्रोलर्स लावलेत ते जवळपास 3 अँपियरचे आहेत. 3 अँपियर म्हणजे 600 वॉट. 600 वॉटचा तुमचा एका सर्किटवर जनरली लोड नसतो काय रेग्युलर लाइटिंगचा बघितला. पण आपण हेवी लोड्स बघितले, गीझर असेल, AC असेल, मशीन्स असतील, त्याच्यासाठी 16 अँपियर आणि 30 अँपियरचा कंट्रोलर पण आहे जो ट्रान्सलेट केला तर 3 किलो वॉट वगैरे पर्यंत जाईल. सो तुमची कितीही हेवी मशिनरी असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर त्याच्याहून जास्तची पाहिजे असेल तर बिईंग द टेक्निशियन्स अँड बिईंग टेक्निकली स्ट्रॉंग पीपल आम्ही ते तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो. ॲब्सोल्युटली नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. Sir, can you explain to us your competitiveness as far as the time and the cost is concerned? ॲब्सोल्युटली सर. सो कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये बघितला तर तुम्हाला ट्रेडिशनल ऑटोमेशन सिस्टम इन्स्टॉल करायला जवळपास 2 ते 3 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर त्या भिंतीचं टचअप, प्लास्टरिंग किंवा फिनिशिंग करायला अजून जास्त वेळ लागतो. तर हे तुम्ही हार्डली 10 ते 30 मिनटामध्ये इन्स्टॉल करू शकता. आम्ही वेस्टिन पुण्यामधली जे आमची 20 वर्षापासून कस्टमर आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडे मॉकअप रूम 33 मिनिटात करून दिली. त्यांच्या माणसाकडून 1 लॅडर 1 टेस्टर घेऊन फक्त. सो तुमचा टर्न अराउंड टाईम प्रोजेक्टचा खूप फास्ट होतो. आता वेस्टिनसारखी आपण प्रॉपर्टी बघितली, त्यांची मी 10 दिवस जरी वाचवले, 10 दिवस इंटू 300 रूम इंटू 30,000 पर दिवसाचं भाडं, म्हणजे मी त्यांना ही सिस्टम बेसिकली फ्रीमध्ये दिल्यासारखं होऊन जातं. सो हा खूप मोठा ॲडव्हान्टेज पडतो. कॉस्टिंगमध्ये आपण जर लिग्रँड वगैरे सारख्या कंपनीशी कम्पेअर केलं तर वी आर व्हेरी बेटर प्राईस. सो जवळपास आय कॅन से ॲटलीस्ट 20-30% वी आर बेटर प्राईस, प्लस तुम्ही सोल्युशन प्राइसिंगमध्ये अजून सेव्ह करताय. थँक्यू सो मच सर. बाकी क्वेश्चन्स आणि बाकी सोबत प्लीज थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू.